श्री स्वामी समर्थ. अध्याय 28. पतिताने श्रीगुरूंना पूर्वजन्मीचे व्रत विचारले. ते या अध्यायात श्रीगुरूंनी सांगितले. तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो. ब्राह्मण, स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्यभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय. चांडाळ ही 16वी जात आहे. ब्राह्मणाने दुष्ट आचरण केले, कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले, सदा जीवांची हत्या, खोटी शपथ, कन्येची विक्री, शूद्रांच्या हातचे जेवण, त्यांची संगत केली, शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला, दासीशी संबंध ठेवला आणि बऱ्याच कारणामुळे चांडाळ योनीत जन्म येतो, असे श्रीगुरू म्हणाले. श्रीगुरू पतिताला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण होतास. गुरु, माता व पिता यांना दूषणे दिलीस, म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला. आता तू जर संगमावर 1 महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व तुला पुन्हा ब्राह्मणाचा जन्म येईल. पतित म्हणाला, स्वामी, मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो. मी शरणागत आहे. आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुझा देह चांडाळाचा आहे. तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील? तुला पुराणातील विविध कथा सांगून समजावण्याचा प्रयत्न केला व त्याच्या मनाला माझे सुख झाले नाही. सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते, त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना. तो स्वतःला विप्र समजू लागला. त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली, पण तो त्यांना जवळसुद्धा येऊ देईना. मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला. त्या पत्नीने श्रीगुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली. मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत. तुम्ही त्यांना समजावले नाहीत तर मी मुलांसहित येथेच जीव देईन असे म्हणाली. श्रीगुरू पतीला म्हणाले, तुझी बायका मुले तुझ्यावर क्षुब्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही. या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत आणि मगच धर्माचे आचरण करावे, तरच संसार सागरातून तरता येईल. तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला, मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा होऊ? तेव्हा श्रीगुरूंनी मनात विचार केला, जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल. तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा दिली, एखाद्या लोभी माणसाला घेऊन या. त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता. त्याला शिष्य घेऊन आले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू पाणी घेऊन ये आणि या पतिताला स्नान घाल, तो संसारात परत आसक्त होईल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले. त्याबरोबर अंगाला लागलेला विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला. आपल्या स्त्रीचे व पुत्रांचे मुख पाहताच त्याच्याबरोबर निघून गेला. झाल्या प्रकाराचे त्याला पूर्व विस्मरण झाले. लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. त्रिविक्रमाने श्रीगुरूंना तो पतित पूर्ववत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले. श्रीगुरू म्हणाले, त्याच्या अंगावर विभूती होती, ती धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले. विभूतीचा महिमा असा आहे, महात्मांच्या अर्थाच्या स्पर्शाने व विभूतीने प्रपंच हाच ब्रह्मस्वरूप होतो. भस्माचा महिमा अपार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 29. या अध्यायात श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे. पूर्वकृत युगामध्ये वामदेव नावाचा योगी होता. तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मत्याने पृथ्वी तलावर राहत असे. आपले घर, पत्नी, काम व क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता. तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता. तो जटाधरी वल्कल्ले व्याघ्रांबर धारण करून सर्वांगी भस्म लावित असे. अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो क्रौंच अरण्यात आला. तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता, कारण तिथे एक ब्रह्म राक्षस राहत होता. तो नरमांस व हिंस्र श्वापदे खात असे. अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला आणि त्याला खाण्यासाठी येऊन भिडला. त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याचे सर्व पापे जळून गेले. त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण साक्षात ईश्वर आहात.
तरी आपण माझे रक्षण करावे. आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या. वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली. तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला, आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मांचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यातील दोषही मला दिसले. पतिव्रता, सुवासिनी, विधवा, रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मत्तपणे वागून त्यांचा उपभोग घेतला आहे. या प्रकारे मी मदांध होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे. इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही. मी विषयासक्त होतो, त्यामुळे मी रोगी झालो. मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले. मला यमदूतांनी नरकात घातले. त्यानंतर त्याने आपल्या पुढील 25 जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली. त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको. तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल. तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले. तुमचा महिमा अनुपम आहे. तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात. ब्रह्मराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाला, हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा आहे. माझे सर्व अंग भस्मांकित आहे. ते तुझ्या अंगाला लागले त्यामुळे तुला जागृती आली. म्हणूनच कर्पूर गौरम शंकर सर्वांगी भस्म धारण करतात. ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही. एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृतात्म्याला घेऊन जाऊ देईनात. तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत? त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता? हा शिवपुरीस जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूढपणे आपण कसे नेता? यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले. या प्रेताच्या भालप्रदेशी भस्म लावलेले होते. त्याच्या छातीवर, कपाळावर, दंडावर, मनगटावर भस्म लावलेले होते. मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील? शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेले असेल त्या मानवाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा. भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाही. तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो. वामदेव महामुनींनी ब्रह्मराक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले. तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्याच्या चरणकमलास वंदन केले. विशेषतः गुरूंच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ असते. श्री स्वामी समर्थ.